काढू मारा नाटकं नको मला इथं. मी एकटी नाही करणार. आता माझं डोकं फिरलंय. विंडो पहिले साफ कर. निघा. बीड टाकायचं घरी टाकायचं कोणावर टाकायचं. शट अप. यू शट अप. नमस्ते मित्रांनो, आपल्या लाडक्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बिग बॉसचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती डेली असतो, पण आजचा वेगळाच रिव्ह्यू आहे. त्यामध्ये काही बाहेरच्या गोष्टी असतील आणि काही आतमधल्या गोष्टी असतील, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो. जास्त आपला मोठा व्हिडिओ नाही, छोटासाच व्हिडिओ असतो, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, कारण की तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर मित्रांनो, चला आपण सुरू करूया. तर मित्रांनो, घरामध्ये डायरेक्टली प्रोमो आपण बघितला, त्यामध्ये राखी आणि प्राजक्ताचा जे काही वाद झालाय, चल नाटकं नकोय मला, डायरेक्टली म्हणजे मला नाटकं नाही पाहिजे, मला काम पाहिजे, राखीचं असं म्हणणं आहे. पण तिथं प्राजक्ता बोलते मी नाही झाडणार, चल मला नाटकं नाही पाहिजे, तू झाडू मार, असंच बोलते. पण प्राजक्ता झाडत नाही, त्यामुळेच वाद निर्माण झालेला आहे. म्हणून तिला डायरेक्टली राग आल्यामुळे डायरेक्ट पिठाचं जे काही भांड होतं ते डायरेक्ट पीठ प्राजक्ताच्या तोंडावर टाकलेलं आहे मित्रांनो. त्यावरच सागर आला, सचिन आला, सगळेच जण आवाज उठवतायत की हे चुकीचं आहे, हे काही तुझं घर नाही, करायचं तर तुझ्या घरी जाऊन कर, असं वेगळ्या प्रकारचं वाद सुरू झालाय. त्यावरून सागर आणि सचिनचं आणि राखी सावंतचं पण इथं भांडण पेटलेले मित्रांनो, कारण की सचिननं पण राखी सावंतच्या अंगावरती पाणी टाकले मित्रांनो. त्यामुळे तिला आलाय राग आणि आता घरामध्ये तोडफोड सुरू झाल्या मित्रांनो. कारण की राखी म्हणले की तोडफोड हा विषय आहेच, पण आता दुसरी मेन मुद्दा सांगतो. आज एक इंटरव्ह्यू झाला दिव्या शिंदेचा, आज बाहेर लोकमत सोबत, म्हणजे हो लोकमत फॅमिली या चॅनलवरती एक इंटरव्ह्यू झाला त्यांचा. त्यावरती त्यांना डायरेक्टली मुलाखतीमध्ये सांगितलंय, संभ्यता जर म्हणजे बिग बॉसनं काही क्लिप बाहेर काढल्या आणि त्यांनी माझीशी माफी मागितली तर मी बिग बॉस मध्ये पुन्हा येणार. म्हणजे जर ते माफी मागितली तर समजा बिग बॉस माफी मागेल का, तुम्हाला काय वाटतंय? आणि जे काही संविधान बद्दल जे बिग बॉसनं बोललंय की ते इथं बोलायचं नाही, त्याबद्दलच माफी मागितली तरच दिव्या शिंदे बिग बॉस मध्ये येणार, असं पण त्यांना त्या याच्यावरती सांगितलं मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटतं, दिव्या शिंदे आल्यावरती तुम्ही बिग बॉस पुन्हा बघाल का? आणि दिव्या शिंदेला बिग बॉस मध्ये पुन्हा जाणार का? दिव्या शिंदेला जायला पाहिजे का? असे खूप काही कमेंट पण येतात आणि कमेंट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कमेंट करा मित्रांनो, कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि तुम्ही ते मोठा व्हिडिओ बघत नाही ते मला माहिती आहे. त्यामुळे छोटा व्हिडिओ आहे, ते पूर्ण बघा मित्रांनो. एवढंच, धन्यवाद. जय महाराष्ट्र.